गीतेमध्ये भक्ताचे प्रकार सांगितलेले आहेत. सांगतात भक्ताचे प्रकार. चतुर्विधाम भजन्ते माम जना सुकृती अर्जुनो आर्तो जिज्ञासुर्थार्थी ज्ञानेच भरतर्षभा. परत ज्ञानोपराय सांगतात की ज्ञानेश्वरीमध्ये तो पहिला अर्थ म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलीजे तिचा अर्थार्थी जाणेजे ज्ञानी हा चौथा. 4 प्रकार सांगितलेले आहेत गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोपरायने त्याचं भाषांतर केलेलं आहे. 4 प्रकार सांगतात. चतुर्विधाम भजन्ते माम जना सुकृती अर्जुनो आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभा. किती भक्त? 4. पहिला भक्त अर्थभक्त. अर्थभक्त म्हणजे संकटात देवाची उपासना करणारा अर्थभक्त. संकटात उपासना केली कोणी? उदाहरणार्थ द्रौपदी आणि गजेंद्र संकटात दोघांनी देवाची उपासना केली म्हणजे संकटात देवाची उपासना करणारा अर्थभक्त. उदाहरणार्थ पहा, असे पांडव वनवासात असताना त्यांना छळण्याकरता सत्वहरण करण्याकरता दुर्योधनाने दुर्वास मुनीस त्यांच्या शिष्यास रात्री पांडवांकडे पाठवले. रात्रीची वेळ आहे, दुर्वास एक आपणाकडे येत आहेत असे पांडवांना कळाले. धर्मराजा त्यांना सामोरे गेले, परंतु दुर्वास धर्मराजास म्हणाले, अरे धर्मा, मी लांबून चालत आलेलो आहे, मला फार भूक लागलेली आहे, आत्ताच इच्छा भोजन पाहिजे. पांडवस्ता वनवासी कळले कौरवासी त्याने पाठविले ऋषीसी सत्वहरावयासी. हे ऐकून धर्माने द्रौपदीकडे पाहिले. द्रौपदी म्हणाली, महाराज 2 प्रहर रात्र झाली आहे, स्नान केल्याशिवाय जेवता येणार नाही, ऋषींना स्नानास पाठवा. सर्व दुर्वासी स्नानास निघून गेले. इकडे द्रौपदीला मोठी चिंता काळजी पडली. या दुर्वासाला एक वेळच्या भोजनास 60 खंडे अन्न लागते आणि आपल्या घरात एका माणसापुरते सुद्धा अन्न नाही. स्नान करून आल्यानंतर त्यांना काय द्यावे? तेव्हा द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाचा धावा केला. कृष्णा धावरे लवकरी संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी आले विघ्न निवारी. 60 सहस्र खंड्यान्न दुर्वास भोजन सत्वजातील घेऊन अंतर पडता जाण. रात्र झाली 2 प्रहर आले ऋषेश्वर भोजन मागते सत्वर कैसा कुर विचार. आकृष्यमाणे वसने द्रुपदा चिंततो हरिहा द्वारकावासी कृष्ण गोपी जनप्रिया. किंवा सांगतात, कोठे गुंतलासी द्वारकेच्या कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. लाविला. असा भगवंत भोजनात बसणार इतक्यात त्यांच्या कानावर द्रौपदीचा आवाज पडला. तेवढ्यात भगवंत ताट सारून भगवान गरुडाला घेऊन निघाले, परंतु त्यांना एवढी त्वरा झाली गरुडाचा वेग देखील कमी पडला. गरुडाला मागे टाकले, स्वतःच्या त्वरेने आले द्रौपदीच्या लागे नारायण. गरुडाला मागे टाकले आणि त्वरेने द्रौपदी जवळ आले. त्वरा झाली गरुडा टाकेले मागे द्रौपदीच्या लागे नारायण. गरुडाला मागे टाकले, द्रौपदी जवळ आले आणि द्रौपदीला म्हणाले, द्रौपदी मला फार भूक लागलेली आहे, काहीतरी खावयास दे. द्रौपदी म्हणाली, देवा घरात एका माणसापुरते सुद्धा अन्न नाही, तुम्हाला कोठून देऊ? भगवंत म्हणाले, पहा घरात काहीतरी असेल. तेव्हा द्रौपदी म्हणाली, घरात काही नाही. द्रौपदी घरात गेली, सूर्याने दिलेली थाळी आणली आणि म्हणाली, हे बघ देवा, या थाळीला काही नाही, तुम्हाला कोठून देऊ? तेव्हा सर्व सृष्टीचा निर्माता असणारा भगवंताला भाजीचे पान निर्माण करणे कठीण नाही. भगवंत म्हणाले, ते पहा द्रौपदी, थाळीला काहीतरी चिकटलेले दिसते. पाहिले द्रौपदीने, म्हणाली, देवा हे तर भाजीचे पान आहे. म्हटले, आणि इकडे तेवढे पुरे झाले, कारण का भगवंत काही घेतात व नंतर देतात. भगवंताने ते भाजीचे पान घेतले, खाऊन टाकले आणि विश्व तृप्तीचा ढेकर दिला. काय दिवा घरीने मिळे अन्न, काय भाजी पान. द्रौपदीचे संकल्प केला की अन्नाचा
कमळाचे पर्वत एवढे ढीग निर्माण व्हावे आणि नंतर म्हणाले बोलवा त्या ऋषींना आणि घाल जेऊ. अशा प्रकारे द्रौपदीने पान अर्पण केले म्हणून भगवंताने संकटातून सोडवले. म्हणजे संकटात देवाची उपासना करणारा आर्तभक्त. दुसरं उदाहरण गजेंद्र. गजेंद्राने संकटात उपासना केली. गजेंद्र सरोवरात पाणी पिण्यासाठी गेला असता नकराने पाय धरला. त्याला सोडवण्यासाठी त्याचे आप्तजन 1000 वर्षपर्यंत लढले. नकर काय पाय सोडेना. सर्व आप्त बायका मुले इत्यादी कंटाळून गेले. गजेंद्राला एकटा सोडून निघून गेले. अंतकाळी कोणी उपयोगाचे नाही असे त्यास वाटून पश्चाताप झाला आणि अंती त्याने त्या सरोवरातील कमळाचे फूल आपल्या सोंडेने तोडून भक्तिपूर्वक कळकळीने वर फेकले आणि म्हणाला जो कोणी ब्रह्मांड चालक असेल तर माझ्या हाकेला हाक द्यावी. ती हाक ऐकून भगवंताला एवढी जाण्याची गडबड झाली. लक्ष्मीने विचारलं देवा एवढी गडबड का? देवाने हत्ती शब्द उच्चारण्यास सुरुवात केली. हा लक्ष्मी जवळ उच्चारला व ते उच्चारीपर्यंत गजेंद्राजवळ आले. हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज आगे लगत बोली पेचे होत आवाज. गजेंद्राजवळ आले. नकरापासून सोडवले आणि विमानात बसून वैकुंठास नेले. त्याचबरोबर नकरालाही नेले. म्हणजे सांगतात की संकटात देवाची उपासना करणारा आर्तभक्त. दुसरा भक्त अर्थार्थी. धनाकरता देवाची उपासना करणारा अर्थार्थी भक्त. उदाहरणार्थ विभीषण आणि सुदामा धनाकरता देवाची उपासना केली. तिसरा भक्त जिज्ञासू. देव जाणण्याकरता देवाची उपासना करणारा जिज्ञासू भक्त. उदाहरणार्थ जनक राजा. देव जाणण्याकरता देवाची उपासना केली जनक राजाने. आणि चौथा भक्त ज्ञानी. देव जाणून देवाची ज्ञानोत्तर भक्ती करणारा ज्ञानी भक्त. उदाहरणार्थ हनुमंतराय. देव जाणून देवाची ज्ञानोत्तर भक्ती केली हनुमंतरायाने. मग इथे 4 भक्त सांगतात देवाचे. पण इथं भगवंत सांगतात मी ज्यांना आवडतो ना ते 3 भक्त आहेत. पण मला आवडणारा फक्त ज्ञानीच भक्त होय. यास मार्कट न्याय किंवा मार्जार न्याय म्हणतात. ज्याप्रमाणे माकडिणीच्या पिलाला तिला पकडावे लागते आणि मांजर आपल्या पिलांना स्वतः इकडे तिकडे नेते. पण इथं भगवंत सांगतात मला मात्र या सर्वांना सांभाळावं लागतं. म्हणून या पुल्या हिताचे निरोबे मजा आवडे तोही भक्त जोंबे परिमेची करी वाल्लवी ऐसा ज्ञानी ऐकू. इथं सांगतात ज्ञानी भक्त माझे चैतन्य आहे. एरवी ज्ञानी आजो म्हणीजे तो चैतन्याची केवळ माझे परी म्हणावे न काय घेजे न बोलणे बोलो. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली असेल तर या सगळ्या ओव्या तुमच्या लक्षात येतील बरं का. विठ्ठल